मनमा रंगरंगी। धारण करतो क्षणात विविध स्वरूप। बहुरूपिया जैसे धारण करतो क्षणात विविध स्वरूप। तैसे चंचल मन हे साई, तैसे चंचल मन हे साई, विसरन रूप मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगीले बाबा, मनमा रंग रंगीले, मनमा रंग रंगीले बाबा, मनमा रंग रंगीले। भवसागर तव पार कराया, कैसा मिळेल होती। भवसागर तव पार कराया, कैसा मिळेल होती। राम नाम पण सत्य कर्माने, राम नाम पण सत्य कर्माने, शीतल करुणी शरीर। मन हे रंग रंगीले बाबा, मन हे रंग रंगीले। मनमा रंग रंगीले बाबा, मनमा रंग रंगीले, मनमा रंग रंगीले बाबा, मनमा रंग रंगीले, मनमा रंग रंगीले बाबा, मनमा रंग रंगीले। सर सुरू करूया। यस सर। जय श्रीराम। मला स्पॉटलाइट करता है? ठीक है ठीक है। हो करतो करतो। केलं ना? झालं ना? बहुतेक अच्छा पण स्क्रीन शेअर आहे। स्टॉप करतो। ठीक है। जय श्रीराम, जय श्रीराम। नमस्कार। सीता शक्ती काव्य सखोल निरूपण या कार्यक्रमामध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत। आजपासून आपण रोज रात्री 8 ते 9 यावेळी डॉक्टर श्री प्रदीप वाघ यांच्याकडून सीता शक्ती काव्याचे सखोल निरूपण ऐकणार आहोत। सुरुवातीला मी डॉक्टर श्री प्रदीप वाघ यांचा थोडक्यात परिचय करून देतो। डॉक्टर श्री प्रदीप वाघ यांचा जन्म उत्तर प्रदेशमध्ये झाशी येथे झालेला आहे। त्यांनी IIT मद्रास येथून बीटेक पदवी घेतलेली आहे। नंतर त्यांनी एशियन बीटेक का एमटेक सॉरी नंतर त्यांनी एशियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी थायलंड येथून इंजिनिअरिंगचे पोस्ट ग्रॅज्युएशनचे शिक्षण केले आहे। त्यांनी IMDR पुणे येथून मार्केटिंग मध्ये आणि बॉम्बे विद्यापीठातून फायनान्स विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन केले आहे। लहानपणापासूनच त्यांना बेरोजगारांना मदत करण्याची त्यांची इच्छा होती। त्यासाठी त्यांनी डेव्हलपमेंट एज्युकेशन इंटरनॅशनल सोसायटी या संस्थेची स्थापना केलेली आहे। ही संस्था तरुण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी वाहून घेतलेली नफा न कमवणारी संस्था आहे। लहानपणापासूनच डॉक्टर वाघ हे ईश्वर प्रेम आणि आध्यात्मिक वातावरणामध्ये वाढलेले आहेत। त्यांच्या राधा भक्ती सुधा व
सीताशक्ती काव्य या पुस्तकांमधील काही काव्यांचे लघुपट म्हणजे शॉर्ट फिल्म बनवले गेले आहेत. त्या लघुपटांना सॅन फ्रान्सिस्को, न्यूयॉर्क व स्पेन येथील आंतरराष्ट्रीय लघुपट पुरस्कार मिळालेले आहेत. तसेच अखिल भारतीय हिंदी सेवा संस्थेतर्फे दिला जाणारा साहित्य श्रोमणी पुरस्कारही त्यांना मिळालेला आहे. आजपासून आपण डॉक्टर श्री प्रदीप वाघ यांच्याकडून सीताशक्ती काव्याचे सखोल निरूपण ऐकूयात. मी डॉक्टर श्री वाघ यांना विनंती करतो की त्यांनी निरूपणाला सुरुवात करावी. नमस्कार. नेहमीसारखी आपण प्रार्थना म्हणूया. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. मी स्क्रीन शेअरिंग सुरू करतोय. तुम्हाला आता अनपिन केलं चालेल ना सर? हो हो हो. स्क्रीन दिसतोय का सर? दिसतंय, व्यवस्थित दिसतंय. आवाज पण ठीक आहे ना माझा? हो हो. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्यै नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री सीता शक्ती नमः. आधी वंदू श्री गणेशा सकल जणांचा परमेशा नित्य भक्तांची करी रक्षा सिद्धी विनायका. नमन करीतो सद्गुरूंशी ज्ञान देई जगतासी मम नेई पैल तिरीशी ईश्वर चरणी. वंदोनी मग माता पिता आपुले ते जन्मदाता प्रतिमा असे जणू विधाता जीवन प्रवासी. प्रणिपात हे ग्रामदेवता स्थान आणि आत्मदेवता साधिता या शुभमुहूर्ता चैत्र मासी. जय जय श्री सीताराम. ओम शांति शांति शांति. आपण आज सीताशक्ती काव्य ह्या विषयावरती सखोल निरूपण करणार आहोत. सर्वप्रथम मी श्री करंजकर व श्री यतीन जोशी यांचे आभार मानतो की त्यांनी मला ही परवानगी दिली. हा त्यांचा टाइम स्लॉट 8 ते 9 हा वापरण्याकरता. आत्ताच मी ह्याच्या आधीचं सेशन ऐकत होतो, तर पवारताई म्हणत होत्या की त्या उत्सुक आहेत हे काव्य ऐकण्याकरता, कारण सीतेचं नेमकं काय मनातल्या गोष्टी होत्या ह्या अजून तशा उजागर झालेल्या नाहीयेत. तर ह्या काव्यामध्ये नेमका तोच प्रयत्न आपण करणार आहोत. हे काव्य माझे सद्गुरू श्री चिले महाराज यांचा आध्यात्मिक प्रसाद आहे. मागच्या काही सेशन्स मध्ये ह्याची माहिती मी दिलेली आहे, तेव्हा फक्त थोडक्यात सांगणार आहे की सद्गुरू श्री चिले महाराज यांचा जन्म पैजारवाडीचा आणि ते अवलिया होते. आम्ही जेव्हा ते हयातीत होते त्यांच्या दर्शनाला जायचो तर ते अवलिया असल्यामुळे नीट बोलायचे नाही, कधी रागवायचे, कधी शिव्या द्यायचे, कधी हकलून द्यायचे. पण जे जाणकार लोक होते, तुमच्यासारखे जे अभ्यासक होते आणि चांगले साधक होते, ते म्हणायचे नाही हे नुसतं त्यांचं ढोंग आहे, तुम्ही त्यांचे पाय धरून ठेवा. म्हणून आम्ही नेहमी जात राहिलो त्यांच्याकडे. 86 मध्ये त्यांनी समाधी घेतली. खाली त्यांची समाधी दिसते, कासव आकार, फार सुंदर आहे. कधी कोणी गेलात कोल्हापूर, तिथे जवळच पैजारवाडी आहे, अवश्य जाऊन या, खूप प्रसन्न वाटेल तुम्हाला. आणि मी विसरून गेलो. 1994 मध्ये मला असं थोडंसं असं वाटलं की मनातून जणू मला त्यांच्या कानात आवाज ऐकू येतोय आणि ते म्हणतायत मला तुझ्याकडनं 3 काव्य लिहून घ्यायचे. मी थोडा गोंधळलो होतो, पण त्यांच्या आशीर्वादाने पुढे ही 3 काव्य निर्माण झाली. सीता शक्ती काव्य, राधा भक्ती सुधा आणि महालक्ष्मी मुक्ती संवाद. मला सांगायला आवडेल की मला या मराठी भाषेवर प्रभुत्व नाही, हिंदीवर नाही, इंग्रजीवरती आहे. आणि हे जे कम्युनिकेशन मला जे वाटतात मनोपटलातनं वर पुढे यायचे आणि श्रुती व्हायची, हे कुठल्याही भाषेत व्हायचे. कधी तर अननोन भाषेमध्ये, एकदा तर चक्क तेलुगू भाषेमध्ये त्यांनी बोलायला सुरुवात केली.
आणि माझी खूप धावपळ झाली. मी शेवटी एक व्हिडिओ रेकॉर्डर होता, ते पटकन व्हिडिओ कॅमेरामध्ये रेकॉर्ड केलं सगळं, त्याची मला जे काही वाटत होतं ऐकू येत आहे. पण नंतर तेलुगू लोकांनी त्याचं शुद्धीकरण केलं आणि त्यामुळे हा प्युअर मोहन रागामधला एक भजन आहे असं त्यांनी सांगितलं. ते नंतर बोलूया. अशा प्रकारे श्री सद्गुरू माऊलींनी कृपा केली. कालच परवाच आपण गुरुकृपेवरती मला संधी दिली होती बोलायला, त्यात हे सगळं नमूद केलेलं आहे. आता आपण काव्याला सुरुवात करतो आहोत. हे काव्य जरी माझ्याकडनं लिहिलं गेलं आहे तरी त्याला खूप लोकांचा हातभार लागलेला आहे. त्याला भाषा शुद्धीकरणासाठी अरुणा व उमाशंकर उपाध्याय व डॉक्टर रिचा शर्मा यांनी मदत केली आहे. म्युझिक डायरेक्शन उदयजी देशपांडेंचं आहे. डान्स ड्रामा कोरिओग्राफी समर्चना डान्स ग्रुप नमिता मुजुमदार उमा घोटके यांचा आहे. व्हिडिओग्राफी जी आता तुम्ही सगळी बघाल, आता सुद्धा बघितली, ती जगदीश कुलकर्णी, गणेश गायकवाड, आनंद ऑगस्ट यांचा आहे. यापैकी काही लोक आपल्याला जॉईन होतील आज उद्या परवा कधीतरी, मी त्यांची त्यावेळेस परिचय करून देईन. गायक संपदा रानडे, रवींद्र साठेजी स्वतः आहेत आणि ग्राफिक्स जे काही ह्याच्यात चित्र बघाल तुम्ही हे प्रताप मुळीकांचे आहेत. तुम्हाला गंमत सांगायला आवडेल मला की प्रताप मुळीकांनी काव्य थोडंसं वाचून माझ्याकडनं ऐकून चित्र बनवली आणि आणि पुस्तक प्रकाशित झालं. शांताबाई शेळकेंच्या हस्ते झालं व डॉक्टर उमाशंकर उपाध्याय यांच्या हस्ते झालं. 4-5 वर्षानंतर मी जेव्हा हिमालयात गेलो होतो तेव्हा जिकडे सीतेनी लवकुशला जन्म दिला आणि मोठं केलं अशी आख्यायिका आहे, तिथे अक्षरशः यांनी जे पेंटिंग्स बनवले होते तसंच्या तसा देखावा मला दिसला. तुम्हाला मी दाखवणार आहे तो देखावा. प्रताप मुळीकांनी काय बनवला आणि मला व्हिडिओमध्ये काय आला तो नंतर आपण बघू. सरांनी सांगितल्याप्रमाणे सीता शक्ती काव्याला 3 अवॉर्ड्स मिळाले, सॅन फ्रान्सिस्को, स्पेन आणि अलाहाबादमध्ये. तुम्हाला कोणाला जर ते काव्य वाचायचं असेल तर फ्लिपबुक मी सगळ्यांना पाठवून दिलेली आहे करंजकर साहेबांनी. तसंच ही वेबसाईट आहे सीता-राधा-लक्ष्मी.org. इथे हे सगळे काव्य तुम्हाला वाचायला मिळतील. हिंदी, मराठी, इंग्लिश, गुजराती अशा भाषेंमध्ये ते आहेत. प्रेलूड. आपल्या सर्वांना माहितीच आहे की सीता ही प्रभू श्रीरामांची पतिव्रता पत्नी होती. पण श्रीरामांच्या म्हणजे काय म्हणतात ना, राज्याभिषेकाच्या वेळेस कैकेयीने दशरथांकडनं जे जुनेपण मागून घेतले आणि त्या पणाप्रमाणे प्रभू श्रीरामांना 14 वर्षांचा वनवास भोगावा लागला आणि ते त्यांचे बंधू श्री लक्ष्मण, सीता स्वतः हे तिघही जण वनात निघून गेले आणि तिथेच त्यांनी वास्तव्य केलं. तिथे तुम्हाला माहिती आहे की रावणाने सीतेचं हरण केलं, पण श्रीरामांनी मोठ्या शौर्याने रावणाचा वध केला, सीतेला अयोध्येला परत आणलं. त्यानंतर त्यांचा राज्याभिषेक झाला व्यवस्थितपणे. सीता आता गर्भवती झाली आपल्या प्रभू रामांपासनं, पण काही लोकांनी तिच्यावर शंका घेतली चारित्र्यावर, त्यामुळे तिला पुन्हा वनात पाठवलं गेलं आणि तिथे तिने पितृतुल्य श्री वाल्मिकी ऋषी यांच्या आश्रमामध्ये आश्रय घेतला. तर आपलं हे सीता शक्ती काव्य इथून सुरू होतं. आपण पुस्तक जर उघडलं तर त्याचा सर्ग 1 जो आहे तो साधारणपणे प्रस्तावना सारखा आहे की ह्या काव्यामध्ये काय काय आहे. तर ह्या काव्यामध्ये सीतेच्या ज्या काही मधुर स्मृती आहे त्या आहेत, तर त्याचबरोबर लवकुश जन्माची एक गूढ गाथा जी आहे ती त्याच्यामध्ये प्रगट होणार आहे. सीतेला वनातून निसर्गाकडून खूप छान बोध मिळालेले आहेत, त्याच्याबद्दल आपण या काव्यातून माहिती करून घेणार आहोत. तसंच सीतेला रामाचा विरह खूप होत असेल, त्या विरहाची आपण थोडीशी माहिती करून घेणार आहोत. पुन्हा पुन्हा तिला वाटत असेल की प्रभू मला श्रीराम भेटावे, ते कसे भेटतात
अद्भुतरित्या त्याचं ह्याच्यामध्ये वर्णन आहे. तसंच प्रभू नामाची महती काय आहे ही सीता लवकुशना शिकवते. लवकुश हे कंटिन्युअसली आपल्या आईला प्रश्न विचारत असतात आणि त्यांच्या प्रश्नांची सगळी उत्तरं त्याच्यामध्ये आहेत आणि ती त्यांना संस्कार देते. आणि अर्थात ते संस्कार फक्त त्यांच्यासाठी नसून सगळ्या जगासाठी आहे, तुमच्या आमच्यासाठी पण आहेत. नाममंत्र ती कसा घ्यायचा ते त्याच्याबद्दल ही या काव्यामध्ये आपल्याला शिकायला मिळणार आहे. आणि मुख्य म्हणजे सीतेला तिकडे सख्या भेटायला यायच्या, खूप सख्या होत्या तिच्या आजूबाजूच्या ऋषी पत्नी होत्या, तर त्यांना ती शिशु पालन पोषण हे कसं करावं ह्याच्याबद्दल सांगते. तसंच आपल्या मुलांना जीवनचक्र हे काय आहे ते सगळं सांगते. तर अशा विविध रंगांनी नटलेलं हे काव्य आहे. एकच फोकस नाही आहे, खूप गोष्टी आहेत. त्याचं प्रत्येक काव्य हे एखाद्या मंत्रासारखं आहे आणि एक काव्य जरी त्याच्यातलं एक पद जरी आपण त्याच्यामधनं आत्मसात करू शकलो तर खूप मोठी गोष्ट होणार आहे. तर माझी एक विनंती आहे की हे काव्य ऐकताना कृपा करून मनात खूप शांती ठेवा. एवढी शांती की जणू आपण अंतरिक्षात बसलोय, तिथे जेवढी शांती असेल तेवढं शांत मन ठेवा. सध्या कुठलेही जजमेंट करू नका. काय आहे, कुठे आहे, बरोबर आहे, चूक आहे, काही जजमेंट करू नका. तुम्हाला सरते शेवटी त्याच्यातनं जे आवडेल तेवढं ऍक्सेप्ट करा, जे नाही आवडणार ते सोडून द्या. हे जेव्हा काव्य लिहिलं जात होतं, माझ्या अंतरंगातून जेव्हा प्रगट होत होतं तेव्हा मला खूप डाऊट्स होते, स्वतःवरती शंका होत्या. तर इकडे रवींद्रनाथ टागोरांची जी युनिव्हर्सिटी आहे तिकडचे हिंदी डिपार्टमेंट हेड जे आहेत ते मला म्हटले, नाही तुमको सिर्फ लिखने का जो काम दिया है वो करते रहो. आणि हेच मला युमो पठाणांनी पण सांगितलं होतं. इसमें क्या सच है, क्या गलत है, क्या है, ये हम जो है शोधक लोक ढूंढेंगे. आम्ही रिसर्चर हे शोधून काढू म्हणे. तुमचं काम ते नाहीये. तुमचं काम फक्त ओझे वाहकाचं आहे. ते तुम्ही निमूटपणे करा, श्रद्धेने करा. आणि तेच मी करायचा प्रयत्न केलेला आहे आणि आताही तोच प्रयत्न करीन. तर सर्ग 2 ला आपण आलेलो आहोत. सर्ग 2चं नाव आहे मधुर स्मृती. आश्रमात होती सगर्भा सीता, मधुस्मृती मनी आठविता. मंदहास्य ओठात उमलती, सखी शिवधनु घटना सांगती. आता हे चित्र जे तुमच्या डोळ्यासमोर आहे, सीता त्या झाडाखाली बसलेली आहे, तिकडे एक कट्टा आहे आणि सख्या चारी बाजूनी बसले आहेत. हे थोडंसं मनामध्ये साठवून घ्या, कारण नंतर एका व्हिडिओमध्ये तेच चित्र आपल्याला दिसेल ऍक्च्युअल लोकेशनवरचं. तर ते हे दोन्ही किती साम्य आहे हे तुमच्या लक्षात येईल. सीता आपल्या सख्यांना सांगते, सखी मज स्मरतो तो शुभ दिन, झाले मज रामाचे दर्शन. शुद्ध बुद्ध मी हरपून बसले, मनी माझ्या संगीत बहरले. सगळा परिसर सजला होता, कुसुमांनी जणू नटला होता. राजपुत्र हो सारे आले, त्यात मनी श्रीरामच बसले. ती सांगते आहे की एवढे लोक आले होते त्या स्वयंवरासाठी, पण माझ्या मनात फक्त प्रभू श्रीराम हेच बसले होते. राम प्रभूची तेजस मूर्ती, भंग शिवधनु क्षणात करती. तुटता ग जणू वीज चमकली, महाशब्दे ती कडकडली. सखी मन माझे हर्षी आले, राम नामने स्पंदित झाले. राम राम श्रीराम म्हणे, राम राम श्रीराम म्हणे. हा फार एक विलक्षण तिच्या भावविश्वातला विचार प्रगट झालेला आहे की तिकडे शिवधनु भंग झाला आणि तिचं हे मनात हे निश्चित झालं की हेच आपले पती होणार आहेत. तर तिच्या हृदयामध्ये राम राम हे नाम अविरल सुरू झालं. सीता मनी प्रभू गुंजन उठली, काननी जणू जनकपूर बनली. काननी जणू जनकपूर बनली म्हणजे तिथे काननी म्हणजे वनामध्ये जणू जनकपूर अवतरले. राम प्रेमे मुख सीतेचे हर्षित होते, सखी संगे वन फुलले होते. वाल्मिकी मुनींच्या आश्रमी सीतेस पुसती सखी प्रेमी. भासले ग कैसे बाई तुला, प्रभू रामाने वर्ता तुझला. तर आता जसं आपल्यालाही बघा बरेचदा लोक विचारतात, अरे तुझ्या लग्नाची आठवण सांग, तसं त्या सखी तिला तिच्या या विवाहाची आठवण विचारतात. आता ह्याच्यातनं पुढचं मी डिस्क्रिप्शन करताना एक तुम्हाला गंमत सांगतो. त्याच्यात जे डिस्क्रिप्शन आहे ते जेव्हा मी श्रुतीने ऐकलं आणि लिहिलं, तर प्रदीप वाघ नावाचा जो
माणूस आहे माझ्या, तो हे असं कधी असतं का, आमच्याकडे अशी लग्न कधीच होत नाहीत. पण पुस्तक छापून झाल्यावर काही वर्षानंतर मला उत्तर हिंदुस्थानात एका लग्नाला बोलवलं होतं आणि तो जसाच्या तसा प्रसंग मला पाहायला मिळाला. जणू त्या काव्यात जे लिहिलं होतं तेच तिकडे होतं. म्हणजे त्यांच्यामध्ये तशी ती पद्धत होती, त्या पद्धत मला तिकडे पाहायला मिळाली. तर ती आता तो प्रसंग सांगते. खूप खूप गमतीदार प्रसंग आहे की कसं ते लग्न झालं. आणि जेव्हा ते लग्न झाल्यावरती बाहेर पडले तर बाहेर सगळे लोक त्यांचं आरती पूजन करायला उभे होते आणि ती बावरली होती. आणि त्यावेळेस रामाची काय परिस्थिती होती, कारण दोघेही लहान होते तसे, ते काही फार वयस्क नव्हते. तर दोघांच्या मनाची काय अवस्था झालेली होती ते ह्या काव्यामध्ये आपण बघूया. जनकपुरात सीताराम. माझे प्रभूशी लग्न झाले तेव्हा मी लहान होते. एखाद्या मुलाला हरवलेली प्रिय वस्तू सापडल्यावर जसा आनंद व्हावा ना, तसा मला प्रभू राम मिळाल्यावर झाला. आणि जसे ते मूल ती सापडलेली वस्तू हातात घट्ट धरून ठेवते, तसे मला प्रभूला मनात घट्ट धरून ठेवायचे वाटत होते. लग्न झाले आणि आम्ही नागरिकांना दर्शन द्यायला बाहेर आलो. दोन्ही बाजूनी सुवासिनींनी लांब लचक फुलांच्या हारांचा दोर धरला होता आणि त्याच्यामधून हळूहळू आम्ही दोघे पुढे चाललो होतो. हे दृश्य मला नंतर ऍक्च्युली तिकडे पाहायला मिळालं, जेव्हा मी ऍक्च्युअली उत्तर हिंदुस्थानाच्या एका लग्नाला गेलो होतो. दोन्ही बाजूनी लोक फुलांचा वर्षाव करीत होते. काही तर हात जोडून आनंदाश्रू ढाळत होते. मी मात्र लज्जेने कावरी बावरी झाले होते. का झाली असेल सीता माता कावरी बावरी? कारण प्रभूंनी माझी करंगळी न कळत आपल्या हातात धरली होती. कारण तेही कावरे बावरे झाले होते आणि त्यांनी सीतेची करंगळीच धरली होती. अशा प्रकारे हा एक फार नाजूक प्रसंग, त्या दोघांच्या प्रेमातला पहिला अंकुर जो आहे, पहिली सुरुवात ही ती वर्णन करते. पण कसं होतं की सख्यांशी गप्पा मारता मारता ती आनंदी होते आणि तिचा जो विरह असतो तो क्षणभर ती विसरून पण जाते. पण एकांतात मात्र तिला परत श्रीरामांची आठवण येते. एकांतात विरही मनातूनी अधीर अश्रू येता लोचनी, प्रतिदिन शोक वाढत जाई विरही मन मग नित्यही. कोणी मला माझे राम भेटवा, त्यांचे शुभ दर्शन द्यावो. नयन मनोहर कांती सुंदर, सुमधुर वचनी माझे प्रभुवर.
या छोट्याशा 2 कडव्यामध्ये आपण जर लक्षपूर्वक पाहिलं, ती त्यांचं फिजिकल डिस्क्रिप्शन तर करतेच, पण त्यांच्या अंतरंगाचं पण डिस्क्रिप्शन करते. नयन मनोहर कांती सुंदर सुमधुर वचनी माझे प्रवर. कसे बोलतात ते? सुमधुर बोलतात. चित्त विशाल मूर्ती मनोहर. चित्त त्यांचं विशाल आहे. हे एक फार मोठा तिथे गौप्यस्फोट केलेला आहे की प्रभू राम, म्हणजे तिला ते जाणवलेलं आहे की प्रभू राम हे अवतारी पुरुष आहे, म्हणून ती म्हणते त्यांचं चित्त विशाल मूर्ती मनोहर. अशा प्रकारे ती श्रीरामांचं वर्णन करते आणि त्यांची आठवण काढते. तिचा विरह वेगवेगळ्या पद्धतीने तिने व्यक्त केलेला आहे या काव्यामध्ये. हे काव्य प्रकाशित झाल्यावर तिचे जे कम्युनिकेशन आहेत ते अजून चालू आहेत, पण ते मी अजून पब्लिकमध्ये पब्लिश नाही केलेले. काही त्यातले अधूनमधून लागले तर मी रेफरन्स म्हणून परत कोट करीन. त्यागिले मज श्रीरामांनी, हा त्याचा पुढचं गीत आहे. आले नाही आले नाही आले नाही ग श्रीराम, महत कारणे तल्लीन झाले विसरले ग हा धाम. आले नाही आले नाही आले नाही श्रीराम. पूर्वजन्मीचे पाप वाटते, पूर्वजन्मीचे पाप वाटते, त्यागिले मजसी प्रभू श्रीराम. आले नाही आले नाही आले नाही श्रीराम. काय गुन्हा मज काही शिक्षा, देती हो भगवान. आले नाही आले नाही आले नाही श्रीराम. नाही विसरणार नाथ मजला, भ्रम माझाच अज्ञान. आले नाही आले नाही आले नाही श्रीराम. इथे सर्ग 2 समाप्त होतो. आपण आता पुढच्या सर्गाकडे जाऊया. लवकुश जन्म. पितृवत मुनींचे प्रेम लाभता, वात्सल्य सखींचे मनी भरता. अजात शिशु स्पर्श जेव्हा होई, धैर्य सीता मनी बहु येई. याचे 2 शेवटचे वाक्य खूपच प्रभावी आहेत की ती गर्भवती आहे आणि ते अजात शिशु, अजून तिला माहिती नाहीये एक्झॅक्टली काय होणार आहे, पण त्यांचा जो आईला स्पर्श होतो अधूनमधून ओटीपोटातनं, त्याच्यामुळे तिला धैर्य मिळतं. अजात शिशु स्पर्श जेव्हा होई, धैर्य सीता मनी बहु येई. कारण आतापर्यंत आपण बघितलं ती खूप विरहामध्ये खूप ॲगोनाइज्ड होती, खूप तिला दुःख होतं, पण तिला त्या अजात शिशूच्या कडनं धैर्य मिळत होतं. शिशु हालचाल गर्भात जेव्हा, आठवण मनी आली तेव्हा. तिथी अयोध्येची ती उद्भवली, प्रेमांकुर चाहूल जेव्हा लागली. मग त्यांची हालचाल जेव्हा झाली तेव्हा तिला आठवलं तो दिवस जेव्हा तिला पहिल्यांदा कळलं की मी आता गर्भवती आहे. तर त्या दिवशी नेमकं काय झालं आपण हे काव्यात बघणार आहोत. हे मूळ काव्य हिंदीत आलेलं आहे. तर मी कसं करणार आहे, जिथे जिथे मूळ काव्य आहे ते मूळ काव्यामध्येच ते म्हणणार आहे, पण त्याचं मराठी ट्रान्सलेशन तुमच्या स्क्रीनवर असणार आहे, तर तुम्ही ते अवश्य बघू शकाल. प्रेमांकुरची चाहूल लागली ग पहिली चाहूल, प्रेमांकुर आगमनाची. काय वेड हे कुणास ठाऊक, चोरली करंडी चिंचेची. किती गमतीदार आहे बघा हा प्रसंग. ती राणी आहे अयोध्येची, तिला जस्ट टाळी वाजवता आली असते, ए कोण आहे तिकडे, ती चिंच घेऊन या. पण तसं करू शकते का ती? नाही ना. तर तिने आपल्याच महालातनं, आपल्याच पाकघरातनं, स्वयंपाकघरातनं चिंच चोरलेली आहे असं ह्याच्यात सांगितले. कशाला चोरली हे तुम्हाला सगळ्यांना सांगायची गरज नाही. भव्य प्रासाद सुंदर उपवन, चोहीकडे ग आनंदी जन. तरी रमेना माझे हे मन, गोडी वाटे एकांताची. सांगण्या कुणा मन धजेना, सांगितल्या विना मन राहावेना. तिथे एक पक्षी बसला होता खिडकीमध्ये, तर ती म्हणली सांगीन पाखरा. अरे बापरे, पण नको सांगायला, कारण तो सगळ्यांना सांगत बसेल. नको नको. मौनच आठव केली प्रभूची, लागली ग पहिली चाहूल, प्रेमांकुर आगमनाची. तर हे हिंदीमध्ये जे आहे ते मी म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि मी जेव्हा हे काव्य जेव्हा यायचे तेव्हा ते पूर्ण त्या संगीतासकट यायचे. त्यामुळे पण माझ्या श्रुतीमध्ये ते ऑलरेडी फिल्टर झालेलं असायचं.
बरंच कमी त्याचा इफेक्टिव्हनेस यायचा. आता ते लिहून काढलंय आणि आता मी म्हणणार आहे त्याच्यात थोडं कमी होईल, पण जे मूळ ती गायची ते फारच गोड असायचं. त्यातले काही चाली कदाचित तुम्हाला ओळखता पण येतील, असं वाटलं अरे ही चाल आपण ऐकलेली आहे. तर माझं एक आव्हान आहे जे मी नंतर शेवटी पण करणार आहे, की तुमच्यापैकी कोणी जर चांगला गायन करत असेल, लेडीज किंवा जेंट्स, तर ह्यातले काही गीत जे आहे जे हिंदीमध्ये आहेत ते आपल्याला मराठीमध्ये जर गायन करून घेता आले तर फार बरं होईल. तर ते अनाउन्समेंट मी नंतर करणार आहे. प्रेमांकुर की पहली आहट. प्रेमांकुर की पहली आहट मैंने तब ही पहचानी, कौन जाने किस वजह से इमली चुराने की ठानी. प्रेमांकुर की पहली आहट. भव्य प्रसाद था सुंदर उपवन, चहूं और थे आनंदी जन, पर चाहूं एकांत रमन, कहीं लगे ना मेरा ये मन. प्रेमांकुर की पहली आहट. सोचा इस पंछी को बताऊं, साथी अपना उसे बनाऊं, कहना दे सबसे अज्ञानी, प्रभु स्मरण खोई सकुचानी. प्रेमांकुर की पहली आहट. अशा प्रकारची आपली पहिली आठवण सांगते प्रेमांकुराची. अमोल शुभक्षण जेव्हा आले, जुळे पुत्र जानकीस जन्मले, शिशु दर्शना वाल्मिकी आले, लवकुश सुंदर नाव सुचवले. आणि जन्म झाल्याबरोबर पूर्ण आश्रमात जल्लोष झालेला आहे. सगळे म्हणजे सख्या आलेल्या आहेत, त्या खूप आनंदात आहेत. एवढंच काय तर वनातले सगळे चराचर हे सुद्धा आनंदाने नाचत बागडत आहेत. आणि ती सखी एकमेकांना सांगते, सीता झाली ग लेकुरवाडी, राम स्मरते सांज सकाळी, प्रेम वर्षते पुत्रांवरुणी, माता मात्र रामविरहणी. त्या सगळ्या सख्यांना माहिती आहे की जरी ती दाखवते वरवर की अरे मी खूप आनंदात आहे, पण आतमध्ये ती आपल्या प्रभूंसाठी विरहात आहे. त्यानंतर त्या सख्या मिळून एक सोहळा म्हणतात. हा सुद्धा एक ह्याचं मला हिंदीत नाही आता, तर फक्त मी वाचणार आहे. किती सांगू ग बाई कुणाला, मनी आनंदी आनंद झाला, राम सीतेचे पुत्र जन्मले, धरणीलाही पाजर फुटले. एक मिनिट मला द्या. शिशु जन्मता विरहत रडले, ब्रह्मक आम्हासी अंतरले. या दोन वाक्यांवर थोडा फोकस करा. कुठलंही बाळ जन्माला आलं की रडतं, आणि मेडिकली ते कशा करता रडतं माहितीये? कारण तो पहिला श्वास घ्यायचा असतो. पहिला श्वास घेण्याकरता तो रडतो आणि त्याच्या मग श्वास येतो. आता ही मुलं विलक्षण होती ना, ही रामाची मुलं होती. ते रडली पहिल्या श्वासाकरता, पण त्यांचं रडू कंटिन्यू राहिलं का? कारण त्यांना हे दुःख झालं की अरे इतका वेळ आम्ही ब्रह्मलीन होतो आणि आता जन्म झाल्याबरोबर आम्ही त्या ब्रह्मापासून विभक्त झालोय, ह्याचं दुःख त्यांना झालं आणि त्या विरहात ते रडत राहिले. पण गंमत कशी आहे या काव्यामध्ये बघा, की स्तनपानी अज्ञान हे सरले, ब्रह्मच मातृरूप भेटले. जेव्हा मातेने त्या मुलांना आपल्या स्तनपान करवलं, तेव्हा त्यांना जाणवलं की अरे ही आमची माता ही ब्रह्मरूपच आहे, ब्रह्माचंच रूप आहे. आणि मग ते त्यांचा जो विरह होता तो शांत झाला. फारच म्हणजे जेव्हा तो काव्य आलं तेव्हाच मी एकदम प्रभावित झालो. कदाचित तुम्ही प्रभावित झाला असाल अशी मी अपेक्षा करतो. नंतर आपण चर्चा करूया तुम्हाला काय वाटलं. मोहक बाळे कमल नेनी, विस्मित टकमक पाहती वनी, मोरही नर्तन करे त्रिकाळ, पाहत खिदुळी हसती बाळ. म्हणजे मोर पण नाचत होते आणि मुलं जेव्हा बघत होती ते मोर नाचतायत तर ते खिदळत होते हसून. योग भाव रूपात जन्मले, हिम सतेज मोहक ते दिसले. हे महत्वाचं आहे का? त्यांचा जन्म कसा झाला तर योग भावामध्ये, योग मुद्रेमध्ये. त्यांची मूठ अशी बंद होती जन्माला. ही एक योग मुद्रा असते.
माझ्या अंदाजे सर्वच बाळ जे आहे अशा योगमुद्रेमध्ये येतात. कारण तो जो आपल्याला हे माहीत नसतं, आईला तर खूप कठीण असतो प्रसंग प्रसवण्याचा, पण त्या बाळासाठी पण खूप कठीण असतं. आणि त्या कठीण प्रसंगातनं बाहेर पडण्याकरता ते बाय इन्स्टिंक्ट योगमुद्रेत जातात. तर त्याच्याबद्दल इथे हा एक गौप्यस्फोट केलेला आहे. योग भाव रूपात जन्मले, हिमसतेज मोहकते दिसले, पक्ष्यांची ही किलबिले चाले, उभय शिशूंचे मन हे रमले. धर्म कर्माचे रक्षक भ्राता, आदिशक्ती ही त्यांची माता, असे ह्या सख्या म्हणतात की हे धर्म आणि कर्मांचे रक्षक करणारे भ्राता जन्माला आले आणि त्यांची माता ही आदिशक्ती आहे. त्या सख्यांना ही जाणीव होती की ही कोणी साधारण स्त्री नाही आहे, आदिशक्ती आहे ती. आदिशक्ती ही त्यांची माता. तर ते काय प्रार्थना करतात आणि आशीर्वाद देतात, सुख समृद्धी स्वास्थ्य मिळे असे गबाई आळविले. तर त्यांच्याकरता ते प्रार्थना करतात की त्यांना सुख समृद्धी ही प्राप्त व्हावी. इथे सीता आपल्या बाळांना दुग्धपान करवते, पण ती नुसतंच दुग्धपान करत नाहीये, तिच्या मनामधनं ती संस्कार करते मुलांवरती. आणि कसले संस्कार करते तर ती मुलांना सांगते, बाळांनो, कर कर्म करण्या सत्कर्म करावे. तुम्हाला जे ईश्वराने हात दिले आहेत ते तुमची कामं करण्याकरता दिली आहेत, पण त्याच्याने तुम्ही सत्कर्म करा. पदकमल भ्रमणा सन्मार्गी चालावे. पाय कशा करता दिलेत, फिरण्याकरता दिलेत, पण ते फिरणं तुम्ही सन्मार्गाने ठेवा. चक्षु दिले बघण्या, डोळे बघण्यासाठी दिलेत, विश्वदृष्ट असावे. किती मोठा विचार आहे. चक्षु दिले बघण्या, विश्वदृष्ट असावे. तव कर्ण श्रवणा, ज्ञानार्जन करावे. आणि तुम्हाला कान कशा करता दिलेत, नुसते ऐकण्यासाठी नव्हे, तर ज्ञानार्जन करण्याकरता. जिव्हा दिली बोलण्या, जिव्हा दिली बोलण्या, मंत्र म्हणावे. जीभ कशा करता दिल्या, बडबड करण्याकरता नाही, पण मंत्र म्हणण्याकरता. मंत्राचा अर्थ इथे आहे सगळे ज्ञानाशी रिलेटेड ज्या गोष्टी आहेत, वेद उपनिषद, त्यांचं जे काही अभ्यासक्रम असेल तो, त्याचे मंत्र म्हणावे. पण शेवटचं अतिशय इंटरेस्टिंग आहे, हे मन रमण्या प्रभू चिंतन करावे. मन जे दिलंय ते कशा करता दिलंय, तर प्रभू चिंतन करण्यासाठी दिलेलं आहे. अशा प्रकारे ती संस्कार करते आपल्या मुलांना. आणि आईच्या मनात जे विचार असतात स्तनपान करताना, तेच संस्कार मुलामध्ये उतरतात ह्याची खात्री आहे. पुढे जातोय आपण आता. पाहुनी लवकुश ते भ्राता, रामस्मृती तळमळली माता. व्यथा उमटली अश्रू ढळले, दुःख सीतेचे सख्या सकळले. लवकुश जन्मता बाळेवनी, आस लागली सीतेच्या मनी. कळताच मधुर पुत्रांची वार्ता, त्वरित येतील प्रभूवर आता. आता कसं झालं की आता काही दिवस निघून गेले आणि हिची काय अपेक्षा आहे सीतेची, की अरे कोणीतरी त्यांना निरोप दिला असेल की नाही, की तुम्हाला पुत्ररत्न जन्माला आलेत, एक नाही 2 जुळे, आणि ते कळल्याबरोबर ते धावत येतील. आणि ती आपल्या सख्यांना म्हणते, आणि तो जेव्हा मनोपटलावरती दृश्य मला दिसत होतं की ती त्यांना सांगते, अगं सखे बघ ना, बघ तिकडे, बघ ना तिकडे कुटीच्या बाहेर बघ ना, कोपऱ्यामध्ये त्यांचा रथ आला असेल का, निश्चित आला असेल. आणि हे बघ ते दमले असतील, तू ना आपल्या बरोबर गुलाबजळ घेऊन जा त्यांचे पाय शीतल करण्याकरता. आणि त्यांनी ना लवकुशांसाठी वस्त्र अलंकार आणले असतील ग, बघ ना जाऊन सखे. पण त्या सख्या ज्या तिची सेवेसाठी तिकडे असतात, त्या बिचारा इकडे तिकडे तोंड लपवतात, इकडे तिकडे तोंड लपवतात, कारण त्यांना माहिती असतं की बाहेर कोणीच नाहीये आणि हे सीतेचे फक्त मनसा आहे, पण तसं काही घडलेलं नाहीये. हे गीत आपण हिंदी मधलं ऐकू. राम की आस लगी,
बीत गई सहेली, रैन बीत गई सहेली, रैन बीत गई सहेली, राम की आस लगी, राम की आस लगी। थक गए होंगे राम मेरे, तू अब देर न करना। थक गए होंगे राम मेरे, तू अब देर न करना। शीतल करने चरण प्रभु के, जल गुलाब ले चलना। राम की आस लगी, राम की आस लगी। लाए होंगे कुश और लव को, वस्त्रों का भंडार। लाए होंगे कुश और लव को, वस्त्रों का भंडार। दिव्य शिशु को शोभित करने नाना अलंकार। राम की आस लगी, राम की आस लगी। राम राम सुमिरू मैं, दुख न लागे नैना। राम राम सुमिरू मैं, दुख न लागे नैना। भरम हुआ है आए रघुवर, भरम हुआ है आए रघुवर, मिलन बिना ना चैन। राम की आस लगी, राम की आस लगी। रैन बीत गई सहेली, रैन बीत गई सहेली, रैन बीत गई सहेली, राम की आस लगी, राम की आस लगी, राम की आस लगी। राम राम नाम सुमिरता, थकले ग हे लोचन, भ्रम झाला ग आले रघुवर, मिलन बिना न चैन. अशा प्रकारे सीता आपले हे विचार प्रकट करते. तिचं भावविश्व ती हळूहळू आपल्या समोर उलगडून राहिलेली आहे. हे त्या भावविश्वाला खूप आदरपूर्वक तुम्ही ग्रहण करा. मी तसंच ग्रहण केलं होतं. कारण हळूहळू ती तिची जी पर्सनॅलिटी आहे ती उलगडत जाते आणि शेवटी ती शक्तिरूपिणी म्हणून प्रगट होते. तर आपण शांतपणे तिच्या ह्या
प्रगटीकरण बरोबर जाऊया. महिलांना स्पेशली विनंती आहे की तुम्ही तर तिच्याशी पूर्णपणे आयडेंटिफाय करू शकाल, आणि आयडेंटिफाय केलं तर तुम्हालाही त्याचा आनंद घेता येईल तिच्या भावविश्वाचा. तर सख्या म्हणतात, कारण त्यांनी हे पाहिलंय सगळं आता काय घडलं ते, लवकुश माता थकली ग, नित घेता प्रभूचा ध्यास. आणि ते स्वतःची समजूत कशी करून घेतात त्या सख्या, कैसे येतील ग येतील राम रघुवर, हृदयी ज्यांचा वास. अशी गमतीदार ते स्वतःची समजूत करून घेतात की अगं हे सीतेला आता कोण सांगेल की तू त्यांचा ध्यास लावून बसली आहेस श्रीरामांचा, पण ते तर तुझ्या हृदयात बसलेले आहे. असं करून ते स्वतःची समजूत करून घेतात. आणि याच बरोबर हा तिसरा सर्ग इथे संपतो आहे. आपण इथे थांबणार आहोत आज. सांगायचं एक असं आहे की उद्या परत सत्र दुसरं आपलं आहे, रात्री 8 वाजता आहे. तर सर्ग 4 तुमच्याकडे जे काही लिंक्स आलेले आहेत तो नजरेखालून टाकून घ्या, तर तुम्हाला अधिक लाभ होईल. तसेच उद्याचा सर्ग जो आहे ना, हा काव्याचा गाभा आहे, तर तो खूप लक्षपूर्वक आपल्याला ऐकायचा आहे, पाहायचा आहे. तर आणि उद्या जे मी काय कसं करणार आहे, प्रस्तुतीकरणच्या नंतर आपले विचार याचे आदान प्रदान हे महत्वाचे ठरणार आहे. पण जोपर्यंत आपण हा सर्ग 4 समजून घेत नाही नीटपर्यंत, तोपर्यंत हे पुढचं काव्य नीट समजणार नाही. तर आवश्यकता वाटल्यास माझं प्रेझेंटेशन झाल्यावर त्याच्यातले महत्वाचे जे मुद्दे आहेत ते आपण वाचन करूया. मी हँड रेज करायला सांगेन, ज्याला कोणा वाचन करायचं असेल स्क्रीनवरती दिसेल ते काय वाचन करायचं आहे, पण त्याचे महत्वाचे मुद्दे आपण पुन्हा एकदा रिवाइज करणार आहोत. आणि तुमचेही काही अभिप्राय असतील ते अवश्य द्या. एक छोटीशी विनंती आहे, तुम्हाला लोकांना आवडत असेल तर बघा, मला काही व्हॉलेंटियर्स पाहिजे आहेत. तर एक पहिला व्हॉलेंटियर असा लागेल की आज जे आपण पाहिलं त्याचा एक छोटासा आढावा घ्यायचा 3 ते 5 मिनिटांमध्ये. आता हा आढावा घेताना तुम्ही या तर त्यातलं एखाद दुसरं काव्य वाचू शकता किंवा तुमचा स्वतःचा अभिप्राय देऊ शकता, म्हणजे मग आपल्याला कंटिन्युटी मिळेल. तर ज्या कोणाला तो अभिप्राय द्यायचा असेल त्यांनी मी माझा शेवटी नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती मला कॉन्टॅक्ट करावं. उद्या अगदी तुमचा नंबर नाही लागला तर नंतर तुम्हाला मी ती चान्स देईन. पण रोजचा हा आपला नियम असेल की एक जण कोणीतरी आदल्या दिवशीचा अभिप्राय देईल किंवा आढावा घेईल. पुन्हा वाचन हे मी ऑलरेडी सांगितलं, आपलं उद्याचं सत्र संपल्यावरती मी 40 मिनिटात संपवायचा प्रयत्न करीन, उद्या 30 ते 40 मिनिटात. मग एक 10 मिनिटं पुन्हा वाचन करायचं, ते त्यावेळेस ऑन द स्पॉट जे कोणी हात वर करेल त्यांना टर्न बाय टर्न आपण देऊ. त्यानंतर अशी एक विनंती आहे की उत्साही गायक जर कोणी असतील, कारण आता तुम्ही बघितलं मी हिंदीमध्ये गाण्याचा प्रयत्न केला, मला जसं ते मला वाटलं श्रवण झालं तसं, पण मराठीमध्ये अजून बऱ्याचशी गाणी नाही आहेत. तर कोणी जर वाटलं तर 2 ते 3 मिनिटाचा एखाद्या काव्यातील निवडक पदं जरी तुम्ही म्हटली आणि ती मला रेकॉर्ड करून पाठवली तर आपण त्याच्यावरती ते इन्क्लूड करून घेऊ. काव्य आजचीच पदं घेतली पाहिजे असं नाहीये, तुम्ही ते पूर्ण काव्य बघा जिथे तुम्हाला योग्य वाटेल. कारण म्युझिक डायरेक्शन जो माझा उदय देशपांडेने केलाय, तो काय म्हणायचा की मी म्हटलं त्याला तू 16 गाणीच का निवडलीस त्याच्यातनं. तो म्हटलं अरे नाही, त्या पर्टिक्युलर गाणं माझ्याशी बोलतं म्हणे की अरे मला चाल लाव, आणि ती चाल तो स्वतःच सुचवतो मला. तर असं तुम्ही जेव्हा ते काव्य बघू लागाल तुम्हाला सुचेल ते अरे हे आपण गाणं म्हणूया बरं का. तर तुम्ही ते गाणं पुढचे जरी काव्य घेतले तरी चालतील, त्याचं गाणं म्हणून त्याची मला ऑडिओ फाईल व्हॉट्सअपवर पाठवा. मग ती जसं मी आज इकडे मध्ये मध्ये ऑडिओ फाईल्स टाकल्या तशा चांगलं झालं असेल तर आपण त्या ऑडिओ फाईल इथे टाकून घेऊ पुढच्या प्रेझेंटेशनमध्ये, आणि चांगलंच होईल. आपल्याला काही कोणाची कॉम्पिटिशन करायची नाहीये. तर तुमच्या मनातनं जेव्हा येईल की हा मला हे गायन करायचंय बरं का, तर अवश्य करा. आयदर आजचे करा किंवा पुढचे करा. आणि तर तुमची नावं, फोन नंबर हे मला माझ्या व्हॉट्सअप नंबरवर द्या, 9881364977. नोट करून घ्या तो, 9881364977. आणि माझा ईमेल पण खाली दिलेला आहे, deispune@gmail.com. याच्यावर तुम्ही माझ्याशी कधीही संपर्क करा. ह्याची घाई नाही आहे गायनाची. तुम्हाला जेव्हा आनंद वाटेल त्याचा आणि मनापासून करावं असं वाटेल तेव्हाच ते करा. मग हे मोठं ऑर्केस्ट्रा काही करायची गरज नाहीये. जसं आता मी म्हणतो तसं उत्स्फूर्तपणे ते छान म्हणा फक्त. तर पुन्हा भेटूया उद्या सत्र 21 एप्रिलचं. आता मी हे शेअरिंग स्टॉप करतोय. आता खरंच 9 वाजलेत मला वाटतं, पण कोणाला काही विचार प्रकट करायचे असतील तर आपण आता अनम्यूट करू शकता. हँड रेज केला की मी तुम्हाला अनम्यूट करतो आणि मग आपण बोलू शकतो. मीटिंग इज ओपन. येस सर, धन्यवाद. खूप सुंदर डॉक्टर वाघ यांनी एवढं सुंदर निरूपण केलेलं आहे, सर्वांना नक्की आवडलं असेल. ज्यांना कोणाला
त्याच्याबद्दल आपलं मत व्यक्त करायचंय, काही प्रश्न असतील तर नक्की हे विचारा. व्हिडिओ चालू करा आणि हे करा. व्हिडिओ चालू करा आणि अनम्यूट करायचं म्हणून सांगा. नाही केलं तसं विचारलं तरी चालेल. अच्छा, सगळ्यांना अनम्यूट करून ठेवू सगळ्यांना. हा, अनम्यूट आहे सगळं. तुम्ही स्वतःला अनम्यूट करा आणि बोला. हा, नाही तर मग एकदम गोंधळ होतो. हा, चालेल चालेल. हात वर करा. अनुभव हरिदास मला बोलायचंय का? अनम्यूट करा, अनम्यूट करा. स्वतःला करता येईल ना अनम्यूट त्यांना? झाले. बोला बोला. तर मला विचारायचं आहे, हे सत्र कालपासून सुरू झालं ना? नाही, आजपासून. बर. मग याच्या जे आज झालं त्याचं थोडस चुकलंय, परत आम्हाला ऐकायला मिळेल का? मी रेकॉर्डिंग करून ठेवलेलं आहे, ते मी युट्यूबवर टाकेन. माझा अकाउंट अजून काहीतरी करून मला ते रिन्यू नाही करता आलेला आहे, पण रिन्यू झाल्यावर डायरेक्ट युट्यूब लाईव्ह पण करणार आहे मी. पण सध्या तुम्ही हे करू शकता. थांबा 1-2 दिवस, तुम्हाला मिळेल. ओके, थँक्यू. स्नेहल भिंगारकर. हा, नमस्कार सर. हा, बोला. काय आज आपला पहिलाच दिवस आहे. खूप छान वाटलं, पण अभ्यास झाल्याशिवाय त्याच्यावरती शंका निर्माण व्हायला लागणार नाही किंवा काही विचारही सांगता येईल. आवाज येतोय ना? हो, येतोय, छान येतोय. त्यामुळं जरा वाचन आणि तुम्ही सांगितलेल्या, म्हणजे तुम्ही जे आता त्याचं विवेचन केलंय त्याच्यावरती वैयक्तिक विचार केल्याशिवाय काही शंका येणार नाहीत. पण कार्यक्रम खूप छान झाला, काव्य खूप छान वाटलं सगळं. धन्यवाद. प्रीतीताई. जय श्रीराम. खूपच सुंदर कार्यक्रम, अप्रतिम. आय एम सॉरी, मी व्हिडिओ चालू करत शकत नाहीये, पण ऐकू येत आहे का? हो, येतोय. हा, मला हे विचारायचं होतं की योग वासिष्ठच्या ग्रुपमध्ये आहेत का सर? हो, त्याच्या रीडर्स ग्रुपमध्ये मी आहे. आपण तो रीडर्स ग्रुप ऍडमिन ओनली आहे, त्यामुळे मेसेज पाठवायला मग करंदीकर सरांना पाठवावं लागेल, किंवा मी तणावमुक्तीच्या कुठल्या तरी एका ग्रुपमध्ये आहे. कुठला मी सांगेन पहिला कुठला ग्रुप आहे तो. मग मला असं वाटतं की तुम्ही आता मग ह्या आपल्या चॅट मध्ये तुमचा नंबर टाकावा, म्हणजे सगळ्यांनाच तो मिळेल. हो, टाकतो लगेच टाकतो. ओके. जय श्रीराम सर. हा, बोला. नमस्कार. एकतर तुमच्यावर गुरुकृपा आहे याचा मला अतिशय आनंद होतो आणि तुम्हाला त्याच्याबद्दल अभिनंदन म्हणण्यापेक्षा गुरुकृपेबद्दल काहीच बोलू शकत नाही. पण एक स्त्री असून सुद्धा फक्त रामायणातलं एवढंच माहिती होतं की एका धोब्याचं ऐकून प्रभू श्रीरामांनी सीतेला दूर केलं होतं, पण तिची स्त्री सुलभ भावना, तिला जाणवणारा विरह एवढ्या प्रकर्षाने जाणवतो तुमच्या काव्यातून आणि तुमच्या निरूपणातून की ते म्हणजे अगदी हृदयाला भिडलं आणि त्यातला करुण रस खूप जाणवला. खूप म्हणजे अशी त्याला दुःखाची झालर वाटली की जी वाङ्मयीन दृष्ट्या योग्य आहे. खूप प्रभावी आहे. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद शलाकाताई. तुम्ही शलाकाताई, आपण कनेक्शन मध्ये राहू. कुठेतरी वाचन जेव्हा करायचं किंवा पुनर्वाचन, त्याच्यात तुम्ही थोडं पुढाकार घ्या. उद्या स्पेशली पुनर्वाचन करायचं आहे, तर त्याच्यात थोडा पुढाकार घ्या तुम्ही. माझं भाग्य, मला आनंदाने आवडेल करायला. चालेल. अजून कोणाला बोलायचंय का? जय श्रीराम. मला वाटतं झालं आता सगळ्यांचं. मग आपण ही मीटिंग संपवूया इथे. खूप धन्यवाद सगळ्यांनी आल्याबद्दल. उद्या परत भेटूया. धन्यवाद. तुम्हाला आवडलं असेल अशी अपेक्षा करतो. काही चुकलं असेल तर क्षमा करा. उद्या निश्चित भेटू आपण. धन्यवाद. सगळ्यांच्या वतीने मी डॉक्टर वाघ यांचे आभार व्यक्त करतो. खूप सुंदर आपली सुरुवात झालेली आहे. अजून बरंच आपल्याला त्यातून खोलामध्ये जायचं आहे. डॉक्टर वाघ आपले सगळे त्यात खोलात घेऊन जाणार आहेत. बरंच ज्ञान आपण त्यातून घेणार आहोत. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. आता सगळ्यांनी लॉग आउट केलं तरी चालेल. हो.